नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे 4 ते 5 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने आज वणी ग्रामपालिकेचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास आबाकड, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधी व वणी गावातील पत्रकार यांनी आज वणी ग्रामपंचायत येथे सभागृहामध्ये महावितरण विभागाचे दिंडोरी तालुक्याचे महावितरणाचे अधिकारी राऊत वणी येथील महावितरणचे अधिकारी व ग्रामीण भागाचे अधिकारी मॅडम यांना प्रश्नाचा भडीमार केलाय. यावेळेस महावितरण अधिकाऱ्यांना ओझरखेड धरण हे वणीगावच्या उशाला असून पण वणीकरांच्या घशाला कोरड पडलेली आहे असे म्हणत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. यावेळेस वणीगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांनी महावितरण कंपनीकडून ग्राहकांना चुकीची वागणूक दिली जात असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. तसेच वणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे लाईट गेल्यानंतर त्या ठिकाणी लाईट येत नाही म्हणून रुग्णांचे हाल होते, म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी ही वणी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, विलास आबाकड, विजय बर्डे, महेंद्र पारख यांनी केली. तसेच महावितरण कंपनीमध्ये लेडीज फायरमॅन जास्त असल्याने रात्री लाईट गेल्यावर संपर्क कोणाकडे साधावा असा प्रश्न नेहमीच वणीकरांना भेडसावत असल्याचं मत यावेळेस ग्रामस्थांनी महावितरणाचे अधिकारी राऊत यांच्याकडे उपस्थित केलंय. त्यावेळेस राऊत यांनी अशा वेळेस माझ्याकडे संपर्क साधला तरी सुद्धा आपण काहीतरी तोडगा काढत जाऊ असे उत्तर देत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. ओझरखेड धरणावरती पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन तिथून असल्याने त्या ठिकाणी लाईट कधीही बंद होणार नाही असे आश्वासन महावितरण कंपनीचे राऊत यांनी सांगितले. गेल्या महिन्यात 3 शनिवारी लाईट बंद करून कोणत्या ठिकाणी महावितरण कंपनीचे कामे केली याची माहिती पत्रकार अनिल गांगुडे, शामराव सोनवणे, नामदेव पैठणे विचारले असता माहिती सांगण्यास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच कसरत करावी लागली आहे. एकमेकांवरती चाल ढकल करत प्रश्न पुढे निकाली काढला तरी यापुढे महावितरण कंपनीमुळे गावाला पाणी मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छळू असे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरा यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळेस ग्रामीण भागातील पांड्याने फीडर नेहमीच बंद असल्याने पांड्याने अंबानेर पुणे गाव हे गाव नेहमीच अंधारात असतात. तसेच पांड्याने येथे आश्रमशाळा असल्याने मुलांचे अतोनात हाल होतात असा प्रश्न पत्रकार शामराव सोनवणे, संतोष रेहरे यांनी विचारल्यानंतर यापुढे पांढण्यासाठी सिंगल फेजची व्यवस्था केली जाईल असे उत्तर राऊत यांनी दिले. 33 जी लाईन आहे दिंडोरी वणी सबस्टेशनची 33 जी लाईन आहे ते दिंडोरी सबस्टेशन आहे आणि ही जी लाईन आहे फार जुनी आहे तुम्हाला माहिती आहे. आणि या सबस्टेशनच्या लाईनवर आपलं पुढचं बी सबस्टेशन आहे पिंपरी सबस्टेशन आणि ही जी सबस्टेशनची जे लेंथ आहे ते जवळपास 38 ते 40 किलोमीटरपर्यंत गेलेली परिक्रम. आता 40 किलोमीटरमध्ये जी लाईन आहे एकदम जुनी लाईन आहे. जुनी लाईनमध्ये जे पोल आहे काही ठिकाणी PSCचे सिमेंटचे पोल आहे, काही ठिकाणी लोखंडी पोल टाकलेले आहे. तर मॅक्झिमम आपले PSCचे पोल आहे. PSCचे पोल आहे आणि कंडक्टर पण जुना आहे आपला. त्याच्यामध्ये काय झालं की आता तो सबस्टेशनचा जोड आहे वाढून राहिला आहे. आता आपण सबस्टेशनमध्ये काय केलं 10 MVAचा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर तिथे ॲड केलेला आहे. 315च्या ठिकाणी 10चा टाकलेला आहे. म्हणजे ती सबस्टेशनची कॅपॅसिटी 23 MVAची जी होती तर ती आता 30 MVAची झाली आणि ते पिंपरी एजला पण आहे. पण आता आम्ही काय केलं त्याच्यामध्ये नवीन लाईनचं पण एक प्रपोजल पाठवलेलं आहे, ते पण मंजूर करून घेतलेलं आहे. तर ती जी लाईन आहे आपली वणीची ती मंजूर झालेली आहे, सँक्शन झालेली आहे. तर तिचं पण टेंडर आता फायनल झालेलं आहे, तिचं काम होणार आहे. मग ही जी नवी लाईन जुनी लाईन जी आहे ही टोटली नवीन होऊन देणार बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर आपण काय केलं की वादळ वाऱ्यामध्ये ही तारा जी लागत आहे तार लागल्यामध्ये शॉर्ट सर्किट होतं आपलं आणि शॉर्ट सर्किट झालं तर कुठेतरी तार तुटतात. तार तुटला की पुढे सप्लाय आपला बंद पडतो आणि हा बंद झाला की नंतर काय करतो मग आपण वणीहून निघतो आणि ते सर्व काही लोक सोडतो आणि स्टेप बाय स्टेप त्याचं काय होतं पेट्रोलिंग चालू करतो. कंडक्टर फॉल्ट माहिती पडतं की इथे कंडक्टर तुटलेला आहे, तिथे कंडक्टर ओढण्यात येतो तो होतो. मग हा काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे की हे जे झाड आहे ट्री ट्रिमिंग आहे आणि जिथे लूज कॉन्टॅक्ट आहे ते आपण मेंटेनन्स करू टाकलं आहे. नेमकं काय होणार सर, शनिवारी आपण मेंटेनन्ससाठी बंद करतो आणि रविवारी नेमकं आणखी परत काहीतरी फॉल्ट होतो. आता काय झालं आहे की शनिवारी आपण मेंटेनन्ससाठी दिवसभर बंद राहिला, तुमचं सप्लाय बंद झाला बरोबर आहे काय. आणि तो बंद झाल्यामुळे काय झालं रविवारी आता कंटिन्यू चालू झाला पाहिजे ही अपेक्षा सर्व माणसाची, माझी सुद्धा सर्वांची. पण काय झालं की रविवारी तो सप्लाय चालू असताना तिथे जो की झाडा आपण तोडल्या होत्या म्हणजे फांद्या तोडलेल्या होत्या त्या परत उडून लाईनवर आल्या आणि पिन इन्सुलेटर जे आहे ते त्या लाईनच्या ते क्रॉसमधून निघून गेले. एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.